नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. हम्म. आजच्या या सखोल चर्चेत आपण एक अशा स्रोताचा वेध घेणार आहोत ज्याने केवळ एका व्यक्तीचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा विचार करण्याची दिशाच बदलून टाकली. नक्कीच. आज आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी यांनी एकत्रितपणे लिहिलेल्या विंग्ज ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख या आत्मचरित्राच्या पानांमध्ये दडलेल्या रहस्यांचा शोध घेणार आहोत. म्हणजे खरं तर हे केवळ एका शास्त्रज्ञाच्या आयुष्याचं असं धावतं वर्णन नाहीये. नाही, मुळीच नाही. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं आणि अपयशाच्या अंधकारातून यशाच्या प्रकाशाकडे कसं जावं याचं हे एक जिवंत मॅन्युअल आहे. हो. आणि स्वतःच्या आत दडलेल्या त्या दैवी अग्नीला पंख कसे द्यावेत हे समजून घेणं हेच आपल्या आजच्या चर्चेचं मुख्य ध्येय आहे. चला तर मग या अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया. या प्रवासाची सुरुवात करताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या दडलेला मानवी प्रवृत्तीचा आणि नेतृत्वाचा अत्यंत सखोल अभ्यास. बरोबर. हे पुस्तक केवळ रॉकेट सायन्सबद्दल माहिती देत नाही, तर त्या रॉकेटला आकाशात झेप घेण्यासाठी लागणारी जी ईर्ष्या असते, जो संघर्ष असतो आणि जे खंबीर नेतृत्व लागतं त्याचं अचूक विश्लेषण करतं. आणि आजच्या या विश्लेषणाचं मुख्य ध्येय हेच आहे की बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली कितीही कठीण असली तरीही मानवी मन आणि एकाग्रता यातून काय चमत्कार घडू शकतात हे समजून घेणं. अगदी बरोबर. या संघर्षाची पाळेमुळं समजून घेण्यासाठी मला वाटतं आपल्याला थेट रामेश्वरमच्या त्या शांत समुद्रकिनाऱ्यावर जावं लागेल. हो, 20व्या शतकाचा पूर्वार्ध आणि दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. डॉक्टर कलाम यांचा जन्म एका सामान्य घरात झाला होता. त्यांचे वडील जैनुल आब्दीन हे फारसे शालेय शिक्षण घेतलेले नव्हते, पण त्यांच्यात अफाट शहाणपण होतं. आणि परिस्थिती बघायला गेलं तर अत्यंत खडतर होती. पैशांची प्रचंड चणचण होती. हो ना. याच महायुद्धाच्या काळात एक असा प्रसंग घडतो जो वाचताना माझ्या तर अंगावर काटाच येतो. तो वर्तमानपत्रांचा प्रसंग ना? हो. युद्धाच्या झळा रामेश्वरमपर्यंत पोचल्या होत्या, ज्यामुळे स्टेशनवर ट्रेन थांबणं बंद झालं होतं. बापरे. मग वर्तमानपत्र कशी मिळायची तिथे? तेच तर. परिणामी चालत्या ट्रेनमधनं वर्तमानपत्रांचे गठ्ठे प्लॅटफॉर्मवर फेकले जायचे. आणि त्या 8 वर्षांच्या मुलानं आपला चुलत भाऊ जलालुद्दीन याला मदत करण्यासाठी ते भल्या मोठ्या वर्तमानपत्रांचे गठ्ठे गोळा करण्याचं काम स्वीकारलं. म्हणजे चालत्या ट्रेनमधून पडलेले ते दिनमणी वर्तमानपत्रांचे गठ्ठे वेचून? हो, ते गठ्ठे वेचून आणि ते लोकांपर्यंत पोचवून त्या लहानग्या कलामांनी आपल्या आयुष्यातील पहिली कमाई केली होती. कमाल आहे. ती पहिली कमाई हातात पडल्यावर त्या चेहऱ्यावरचा जो अभिमान होता, ती जी ऊर्जा होती, ती खरोखरच अकल्पनीय असावी. नक्कीच. या प्रसंगाच्या मुळाशी आपण गेलो तर एक अत्यंत शक्तिशाली धडा समोर येतो बघा. गरिबी किंवा मर्यादित साधने माणसाच्या महत्वाकांक्षेला कधी वेड्या घालू शकत नाहीत. अगदी खरंय. इथे कलाम यांचे वडील जैनुलब्दीन यांचे विचार एका तत्वज्ञानासारखे काम करतात. ते नेहमी म्हणायचे की संकटे नेहमी आत्मपरीक्षणाची संधी देतात. म्हणजे ॲडव्हर्सिटी ऑलवेज प्रेझेंट्स ऑपॉर्च्युनिटीज फॉर इंट्रोस्पेक्शन. एक्झॅक्टली. जेव्हा जेव्हा आयुष्यात सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा ती परिस्थिती माणसाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची एक अनोखी संधी देत असते. स्वतःची खरी ताकद ओळखण्याची संधी. आणि आजच्या गतिमान जगात जिथे छोट्या छोट्या अपयशांनी लोक लगेच खचून जातात, तिथे हा दृष्टिकोन एक मोठा आधारस्तंभ बनू शकतो. हो. संकटांकडे पाहण्याचा हा सकारात्मक चष्माच माणसाला असामान्य बनवतो. आणि याच असामान्य दृष्टिकोनामुळेच एका सामान्य घरातील मुलगा जगातील सर्वोच्च तंत्रज्ञान संस्थांमध्ये सन्मानाने उभा राहू शकला. या पुस्तकात एक असा क्षण आला आहे जो वाचताना खरोखरच आपली छाती अभिमानाने फुलून येते. तुम्ही नासाच्या भेटीबद्दल बोलताय का? हो, डॉक्टर कलाम जेव्हा अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्थेत गेले होते, तेव्हा तिथे वॉलोप्स आयलँडच्या रिसेप्शनमध्ये त्यांचं लक्ष एका चित्राकडे गेलं. ती चित्र साधीसुधी नव्हते मुळीच. अजिबात नाही. ते चित्र होतं टिपू सुलतानच्या सैन्याने इंग्रजांवर केलेल्या रॉकेट हल्ल्याचं. विचार करा, अमेरिकेसारख्या प्रगत देशात जेथे तंत्रज्ञानाचा सर्वोच्च आविष्कार पाहायला मिळतो, तिथे भारतीय रॉकेटरीचा जुना इतिहास इतक्या अभिमानाने भिंतीवर लावला आहे. हे पाहून कलाम अक्षरशः भारावून गेले होते. या घटनेचं महत्त्व खूप मोठं आहे. हा प्रसंग एका सुप्त जाणीवेची ठिणगी टाकतो. भारताकडे तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा एक महान प्रगत वारसा आहे, ही जाणीव त्या क्षणी त्यांच्या मनात अत्यंत स्पष्ट झाली.
पण नुसता वारसा असून चालत नाही ना. तो वारसा वर्तमानात सिद्ध करावा लागतो. अगदी बरोबर. आणि भविष्यात पुढेही न्यावा लागतो. त्यासाठी लागणारा संघर्ष आणि विशेषतः अपयश पचवण्याची अफाट ताकद ही या पुस्तकाची खरी ताकद आहे. खरे. कारण विज्ञानाच्या क्षेत्रात यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी अनेक भयानक अपयशांच्या अग्निदिव्यातून जावं लागतं. आणि अपयशाच्या अग्निदिव्याचा उल्लेख निघताच मला या पुस्तकातील एक अत्यंत थरारक कथा आठवते. SLV 3 ची मोहीम. हो, ऑगस्ट 1979 ची ती वेळ होती. भारताच्या पहिल्या सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणजेच SLV 3 मोहिमेचा तो दिवस. संपूर्ण देश या प्रक्षेपणाकडे डोळे लावून बसला होता. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आपली ताकद सिद्ध करायची होती. आणि डॉक्टर कलाम या संपूर्ण मोहिमेचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. हजारो तासांची मेहनत पणाला लागली होती. काउंटडाऊन सुरू झाले आणि T- काही मिनिटे बाकी असताना अचानक कम्प्युटरने एक गंभीर तांत्रिक बिघाड दर्शवला. रसायनाची गळती होत होती. रॉकेट सायन्समध्ये छोटीशी गळती म्हणजे भयंकर स्फोटाला आमंत्रण असतं. तरीही काही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि स्वतःच्या टीमवर असलेल्या विश्वासाखातर कलामांनी प्रक्षेपण पुढे नेण्याचा निर्णय घेतला. रॉकेट उडाले, पण काही सेकंदातच नियंत्रण सुटले आणि ते थेट बंगालच्या उपसागरात कोसळले. बापरे, तीच केवळ एक मोहीम नव्हती, तर हजारो शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची स्वप्न एका क्षणात समुद्रात बुडाली. तो खसंग आणि ती नियंत्रण कक्षातील शांतता, संपूर्ण टीममध्ये पसरलेली निराशा, हे सगळे का भयानक स्वप्नासारखेच असावे. कोणत्याही नेतृत्वाची खरी कसोटी अशाच विध्वंसक क्षणी लागते असं मला वाटतं. 100%. या घटनेतील नेतृत्वाचे बारकाईने विश्लेषण करणं अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा हे भयंकर अपयश आले तेव्हा संपूर्ण देशातील मीडिया, राजकीय नेते आणि जगभरातील टीकाकार प्रश्नांची सरबत्ती करत होते. अशावेळी इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष प्राध्यापक सतीश धवन यांनी घेतलेली भूमिका ही क्रायसिस मॅनेजमेंट आणि खऱ्या नेतृत्वाचे एक सुवर्णपान आहे. हो, त्यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर असलेल्या कलामांना मीडियाच्या हवाली केले नाही. त्याऐवजी प्राध्यापक धवन स्वतः पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्यांनी त्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांनी जगासमोर ठामपणे सांगितले की आम्ही या मोहिमेत अपयशी ठरलो आहोत, पण मला माझ्या टीमवर आणि त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच यशस्वी होऊ असा ठाम विश्वास त्यांनी दाखवला. अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडणं खूप सोपं असतं, पण तो सर्व भार स्वतःवर घेणं हे एका असामान्य नेत्याचंच काम आहे. त्यानंतर बरोबर एका वर्षानंतर जे घडले ते तर त्याहूनही थक्क करणारे आहे. हो, 1980 मध्ये 18 जुलै 1980 रोजी भारताने पुन्हा एकदा SLV 3 चे उड्डाण केले आणि यावेळी रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत प्रस्थापित झाला. भारताने अंतराळ संशोधनात नवा इतिहास रचला होता. संपूर्ण देशभरात आनंदाची आणि अभिमानाची लाट उसळली. पण या यशाच्या क्षणी प्राध्यापक सतीश धवन यांनी जे केले ते ऐकून खऱ्या नेतृत्वाची व्याख्याच नव्याने समजते आपल्याला. अगदी बरोबर. जेव्हा यश मिळाले आणि जगाकडून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला तेव्हा प्राध्यापक धवन स्वतः पत्रकार परिषदेत गेले नाहीत. त्यांनी कलाम यांना बोलावले आणि सांगितले की आता तुम्ही आणि तुमची टीम जाऊन मीडियाला सामोरे जा. यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी आपल्या टीमला बहाल केले. जेव्हा अपयश येते तेव्हा नेता पुढे उभा राहून सर्व आघात स्वतः झेलतो. आणि जेव्हा यश मिळते तेव्हा तो नम्रपणे मागे उभा राहून आपल्या टीमला प्रकाशात आणतो. व्यवस्थापनाचे आणि नेतृत्वाचे हे असे एक अमोघ सूत्र आहे जे कोणत्याही मोठ्या बिझनेस स्कूलमध्ये पुस्तकी रूपात शिकता येत नाही. ते केवळ अशा महान कृतींमधूनच अनुभवावे लागते. हे ऐकताना जाणवते की माणूस केवळ तंत्रज्ञान किंवा यंत्रांनी मोठा होत नाही, तर त्याच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या अशा खंबीर पाठिंब्यामुळे तो आकाशाला गवसणी घालू शकतो. आणि स्वतःच्या आतल्या प्रेरणेमुळे सुद्धा. हो, या पुस्तकातील हा प्रवास जितका प्रयोगशाळा आणि नियंत्रण कक्षेतील आहे तितकाच तो माणसाच्या आतल्या जगातील देखील आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा कलाम यांचे हवाई दलात फायटर पायलट होण्याचे सर्वात मोठे स्वप्न अवघ्या एका रँकने हुकले तेव्हा ते प्रचंड निराश झाले होते. जीवनातील तो एक मोठा आघात होता त्यांच्यासाठी. या निराशेच्या गर्तेत असताना ते ऋषिकेशला गेले आणि तिथे त्यांची भेट स्वामी शिवानंद यांच्याशी झाली. स्वामीजींनी त्या तरुणाच्या डोळ्यांतील नैराश्य अचूक ओळखले आणि त्यांना एक असा विचार दिला ज्याने पुढचा संपूर्ण इतिहास घडवला. स्वामीजींचे ते शब्द या पुस्तकातील एका अत्यंत प्रभावी वाक्यात परावर्तित झाले आहेत. कोणते शब्द? ते म्हणाले,
जेव्हा तुमची इच्छा हृदयापासून आणि आत्म्यापासून निर्माण होते, जेव्हा ती अत्यंत शुद्ध आणि तीव्र असते, तेव्हा त्यात एक अद्भुत इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. आणि याच विचाराचा गाभा म्हणजे ह्या पुस्तकाचे सर्वांत महत्वाचे वाक्य, ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला होता. हो, आपल्या सर्वांमध्ये जन्मतःच एक दैवी अग्नी असतो आणि आपल्या प्रयत्नांनी त्या अग्नीला पंख दिले पाहिजेत आणि हे जग चांगुलपणाने उजळून टाकले पाहिजेत. वी आर ऑल बॉर्न विथ अ डिवाइन फायर इन अस. या वाक्यात मानवी अस्तित्वाचे सर्वात मोठे रहस्य दडले आहे. प्रत्येकाच्या आत एक दैवी अग्नी किंवा नैसर्गिक क्षमता असतेच. पण त्या क्षमतेला पंख देण्यासाठी लागते ती कामाप्रती असलेली एक निष्ठ भक्ती, ज्याला आपण सिंगल माइंडेड डिव्होशन म्हणू शकतो. जेव्हा एखादे ध्येय निश्चित केले जाते तेव्हा त्यात स्वतःचे संपूर्ण अस्तित्व पणाला लावावे लागते. या पुस्तकात एका अत्यंत रंजक आणि महत्त्वपूर्ण मानसिक अवस्थेवर सविस्तर चर्चा केली आहे, ती म्हणजे फ्लो. फ्लो, एकाग्रतेची आणि प्रवाहाची ती अवस्था. हो, ती सर्वोच्च अवस्था आहे. थांबा, तुम्ही फ्लोचा उल्लेख केलात. हे नक्की काय आहे? ही कोणती अवस्था असते आणि ती कशी साध्य होते? मी सांगेन, फ्लो म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कामात इतकी मग्न आणि एकरूप होते की तिला आजूबाजूच्या जगाचे, वेळेचे किंवा स्वतःच्या थकव्याचेही भान राहत नाही. अच्छा. ही एक प्रकारची पूर्ण एकाग्रतेची आणि नियंत्रित सर्जनशीलतेची म्हणजे कंट्रोल्ड क्रिएटिव्हिटीची अवस्था असते. वेगळ्या संस्थांमध्ये तयार होत होते तेव्हा कलाम आणि त्यांची टीम याच फ्लो अवस्थेतून जात होती ना? अगदी बरोबर. रात्रंदिवस सलग कित्येक तास काम करूनही त्यांना कधीच मानसिक किंवा शारीरिक थकवा जाणवला नाही. कारण त्यांचे मन पूर्णपणे त्यांच्या ध्येयाशी एकात्म झाले होते. आजच्या काळात जिथे लक्ष विचलित करण्यासाठी मोबाईल आणि सोशल मीडियासारखी हजारो साधने प्रत्येक सेकंदाला धडका मारत असतात, तिथेही एकाग्रतेची ताकद समजून घेणं अत्यंत आवश्यक बनले आहे. हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. कोणता? एखादा सामान्य वाचक किंवा श्रोता विचार करू शकतो की हे एका महान शास्त्रज्ञाचे आणि रॉकेट बनवण्याचे आत्मचरित्र आहे. बरोबर. यात अग्नी, पृथ्वी, आकाश किंवा त्रिशूल यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीच्या तांत्रिक बाबी असतील. मग ज्यांचा विज्ञानाशी किंवा तंत्रज्ञानाशी थेट संबंध नाही, अशा लोकांनी हे पुस्तक नक्की का वाचावे? हे फक्त इंजिनियरसाठी आहे का? हा एक अतिशय रास्त प्रश्न आहे आणि याचं उत्तर हेच आहे की हे पुस्तक केवळ रॉकेट किंवा क्षेपणास्त्रे कशी बनवायची याचे तांत्रिक मॅन्युअल अजिबात नाहीये. मग हे नक्की कशाबद्दल आहे? हे पुस्तक एका माणसाने स्वतःच्या आजूबाजूच्या मर्यादित परिस्थितीवर, लाल फितीच्या कारभारावर आणि स्वतःच्या मनातील अडथळ्यांवर मिळवलेल्या विजयाचा जिवंत दस्तऐवज आहे. लाल फितीचा कारभार हे जरा गमतीशीर वाटते मला. का बरं? आपण अनेकदा पाहतो की सरकारी कार्यालयातून एखादा साधा दाखला किंवा प्रमाणपत्र मिळवायला लोकांना महिनोन खिटे घालावे लागतात. मग अशाच एका सरकारी व्यवस्थेचा भाग असूनही, अनेक विभागांच्या परवानग्या आणि अडथळे पार करूनही या माणसाने देशाचा संपूर्ण अंतराळ कार्यक्रम कसा उभा केला? नेमके हेच या पुस्तकाचं सर्वात मोठं यश आहे. या पुस्तकात ब्युरोक्रसी म्हणजेच लाल फितीचा कारभार आणि सरकारी उदासीनता कशी मोडून काढावी आणि सकारात्मक कामासाठी यंत्रणेला कसे प्रवृत्त करावे याचे उत्कृष्ट धडे आहेत. क्या बात आहे. पण त्याहूनही एक भयंकर शत्रू माणसाच्या आत दडलेला असतो. कोणता शत्रू? ज्याचा उल्लेख या पुस्तकात मानसिक जडत्व किंवा सायकोलॉजिकल इनर्शिया असा केला आहे. मानसिक जडत्व म्हणजे नक्की काय? आपण आपल्याच सवयींचे किंवा विचारांचे गुलाम कसे होतो? सोप्या भाषेत सांगायचे तर मानसिक जडत्व म्हणजे हे असेच चालत आले आहे आणि असेच चालणार ही घातक मानसिकता. अच्छा, म्हणजे बदलांना विरोध करण्याची वृत्ती. हो, अनेकदा माणसे किंवा संस्था स्वतःच्या जुन्या सवयींमध्ये, भीतीत आणि मर्यादांमध्ये इतक्या घट्ट अडकून पडतात की ते नवीन काहीतरी करण्याचा विचारच सोडून देतात. आपण अनेकदा स्वतःलाच सांगतो की हे माझ्याने होणार नाही किंवा आपल्याकडे त्यासाठी साधने नाहीत. हे मानसिक जडत्व प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे पुस्तक ती अदृश्य बंधने तोडायला शिकवते. ते शक्य नाही या मानसिकतेकडून ते कसे शक्य करता येईल या प्रवासाची ही कथा आहे. आणि आणखी एक गोष्ट जी या संपूर्ण प्रवासातून ठळकपणे समोर येते ती म्हणजे यशाची सर्वसमावेशक व्याख्या. हे पुस्तक आपल्याला पदोपदी जाणवून देते की कोणतंही महान यश, मग ते एखादे रॉकेट आकाशात सोडणे असो वा एखादी मोठी कंपनी उभी करणे असो, ते केवळ एका व्यक्तीच्या वैयक्तिक बुद्धिमत्तेवर कधीच अवलंबून नसते. ते अवलंबून असते एका संपूर्ण टीमच्या सहकार्यावर.
प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या योगदानावर आणि एका अशा नेतृत्वावर जे सर्वांना सोबत घेऊन चालते. आजच्या या माहितीच्या महापुरात हरवलेल्या जगात आपले ध्येय कसे निश्चित करावे आणि संकटांना न घाबरता त्या ध्येयासाठी स्वतःला कसे झोकून द्यावे याचं हे एक अचूक आणि प्रभावी मार्गदर्शन आहे. खरंय, ह्या सर्व गोष्टींचा सारांश काढायचा झाला तर मला वाटतं एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. ती म्हणजे जेव्हा कोणीही व्यक्ती स्वतःच्या आतला तो दैवी अग्नी शोधते आणि त्याला योग्य दिशा देते, तेव्हा ती व्यक्ती केवळ स्वतःचाच विकास करत नसते. ती व्यक्ती नकळतपणे तिच्या आजूबाजूच्या लोकांचा, तिच्या संस्थेचा आणि पर्यायाने संपूर्ण देशाचा विकास करत असते. अगदी बरोबर. कलामांनी त्यांच्या टीममधील प्रत्येक सामान्य तंत्रज्ञानाला आणि शास्त्रज्ञाला हाच अतुलनीय विश्वास दिला की ते सर्वजण मिळून काहीतरी भव्य, अभूतपूर्व आणि जागतिक दर्जाचं करू शकतात. हाच तो अग्नी आहे जो एका ठिणगीतून सुरू होतो आणि संपूर्ण देशाला प्रकाशमान करतो. हा प्रवास पाहिल्यानंतर मन खरोखरच एका वेगळ्याच ऊर्जेने भरून जाते. रामेश्वरमच्या त्या लहानग्या आणि धुळीने माखलेल्या रस्त्यांवरून सुरू झालेला हा संघर्ष थेट भारताच्या सर्वोच्च यशोशिखरापर्यंत कसा पोचतो हे अनुभवणे म्हणजे स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण करण्यासारखा आहे. नक्कीच. या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो, ज्यावर श्रोत्यांनी सखोल मंथन करायला हवंय. कोणता मुद्दा? आपण पाहिले की कलाम साहेबांच्या काळात अत्यंत मर्यादित साधने होती. पैशांची कमतरता होती आणि तंत्रज्ञानाची वाणवा होती. हो, परिस्थिती खूपच कठीण होती. त्या प्रतिकूल परिस्थितीनेच त्यांना आत्मपरीक्षण करायला लावले आणि त्यांच्यातील दैवी अग्नी प्रज्वलित केला. पण आज जर आपण आजूबाजूला पाहिले तर आपल्याकडे माहितीचा महापूर आहे. जगातील सर्व ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध आहे आणि साधनांची कोणतीही कमतरता नाही. बरोबर आहे. आपण तंत्रज्ञानात खूप पुढे आलो आहोत. मग असा प्रश्न पडतो की ही अतिउपलब्धताच, ही साधनांची विपुलताच आपली सर्वात मोठी अडचण बनली आहे का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? संसाधनांच्या या सोबततेमुळेच आजची पिढी तो अग्नी आणि ती तीव्र भूक हरवून तर बसली नाहीये ना? बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण अत्यंत महत्वाचा विचार आहे. हो, आणि तसेच जर आपल्यापैकी प्रत्येकाने आपला अहंकार, स्वतःच्या मर्यादांबद्दलची भीती आणि नकारात्मकता बाजूला ठेवून स्वतःतील त्या दैवी अग्नीला ओळखले तर काय होईल? कदाचित आपण केवळ एक प्रगत समाजच नाही तर एक अजिंक्य राष्ट्र घडवू शकू. अगदी बरोबर. यावर नक्की विचार करा. जर मर्यादित साधनांनी माणसाला आकाशाला गवसणी घालण्याची प्रेरणा दिली तर आजच्या या विपुलतेच्या काळात आपण स्वतःमधील तो अग्नी विझू न देणे हेच आपलं सर्वात मोठं आव्हान आहे. आपण सर्वांनी यावर नक्की विचार करायला हवा. नक्कीच. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.